नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील चांगल्या सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट बीएमएस कॉलेजेस विषयी. खरं तर प्रत्येक विद्यार्थ्याला बीएमएस साठी गव्हर्नमेंट कॉलेज मिळणं शक्य नसतं. त्यामुळेच आपण प्रयत्न करूयात की जेणेकरून आपल्या विद्यार्थ्याला चांगल्या बीएमएस कॉलेजेसला प्रवेश घेता येईल. तर त्या अनुषंगाने मी आता महाराष्ट्रातील काही जी निवडक चांगली सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट बीएमएस चे कॉलेजेस आहेत त्याची मी तुम्हाला आता माहिती देतोय. सदर कॉलेजेस NABH ॲक्रिडिशन त्याचबरोबर चांगला पेशंट लोड आणि उत्तम अध्यापनासाठी ओळखली जातात. त्यामुळेच विद्यार्थ्यांची आणि पालकांची ही नेहमीच मोस्ट प्रेफर्ड लिस्टवर असतात. तर पहिलं कॉलेज आहे YMT आयुर्वेद मेडिकल कॉलेज, खारघर नवी मुंबई येथे कॉलेज आहे. महाराष्ट्रातील सर्वोत्तम आयुर्वेद कॉलेजेसपैकी एक हे कॉलेज गणलं जातं. त्याची फीज 2,66,368 रुपये इतकी आहे. ओपन कॅटेगरीसाठी ही फी आहे. इतर कॅटेगरीसाठीच्या जर फीज आपल्याला जाणून घ्यायच्या असतील तर आपण आम्हाला स्वतंत्रपणे कॉल करू शकता. ह्या कॉलेजेसचे कट ऑफ आता आपल्याला स्क्रीनवर दिसतीलच. त्यानंतर येतं पुण्यातील सुमतीबाई शहा आयुर्वेद मेडिकल कॉलेज. त्याची ट्युशन फी आहे 1,98,000 रुपये. त्याचे कट ऑफ्स आपल्याला आता स्क्रीनवर दिसतील. त्यानंतर येतं यशवंत आयुर्वेद मेडिकल कॉलेज, कडोली, कोल्हापूर. पन्हाळा तालुक्यातल्या कडोली येथे हे कॉलेज आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. त्याची ट्युशन फीज आहे 2,38,500. चौथ्या क्रमांकावर येतं PDA आयुर्वेद मेडिकल कॉलेज, निगडी आकुर्डी पुणे येथे हे कॉलेज आहे. त्याची ट्युशन फी 2,31,500 इतकी आहे. त्यानंतर येतं राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आयुर्वेद मेडिकल कॉलेज, अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव जवळ हे कॉलेज आहे. 1,52,000 रुपये इतकी याची ट्युशन फीज आहे. त्यानंतर येतं CSMSS आयुर्वेद मेडिकल कॉलेज, छत्रपती संभाजीनगर, 2,33,000 रुपये त्याची ट्युशन फी आहे. त्यानंतर येतं सिद्धकला आयुर्वेद मेडिकल कॉलेज, अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर जवळ हे कॉलेज आहे. 2,42,000 रुपये इतकी याची ट्युशन फीज आहे. आणि त्यानंतर येतं अण्णासाहेब डांगे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, आष्टा, सांगली येथे हे कॉलेज आहे. त्याची ट्युशन फी 2,24,000 रुपये इतकी आहे. विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, जी माहिती आता आपण स्क्रीनवरती पाहिली आणि ऐकली तर त्याचं सर्वात पहिलं कारण म्हणजे स्टुडंट्स आणि पॅरेंट्स कडून त्या कॉलेजेसचे घेतलेले रिव्ह्यू. त्यानंतर त्या कॉलेजचं NABH ॲक्रिडिशन जे आपल्याला शासनामार्फत येतं, पेशंट लोड किंवा ज्या पद्धतीच्या क्वालिटी मेडिकल सर्व्हिसेस ते कॉलेज किंवा हॉस्पिटल प्रोव्हाइड करतं त्याच्यानुसार आपण ती दिलेली आहे. आणि आपल्याला अशीच जर महत्त्वपूर्ण माहिती पाहायची असेल तर आमच्या संकल्प एज्युकेअरला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.